मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आज 12वीच्या निकालाबाबत एक बैठक आयोजित केल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या निकालाबाबत सीबीएसईच्या धर्तीवर सूत्र ठरवून त्यावरती निर्णय घेण्यासाठी आज बैठक बोलावण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. 12वीच्या निकालाचे निकष किंवा त्याचं सूत्र ठरवण्यासाठी शिक्षण विभाग आणि मंडळाचे अधिकारी तसंच शिक्षक, पालक प्रतिनिधी आणि प्राचार्य यांची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान सीबीएसई बोर्डानं सर्वोच्च न्यायालयाला 12वीच्या निकालाचा फॉर्म्युला सांगितला. सीबीएसईनं सांगितलं की 10वी, 11वी आणि 12वीच्या प्री बोर्ड निकालाच्या आधारावरती 12वीचा अंतिम निकाल तयार केला जावा. तर सीबीएसईचा निकाल हा 31 जुलैपर्यंत लागेल अशी माहिती सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं अटॉर्नी जनरल यांनी दिली. त्यानुसार आता राज्यातील 12वीच्या निकालाबाबत निर्णय होणार का हे पाहावं लागणार आहे आणि त्यासाठीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक बोलावलेली आहे. या बैठकीला संबंधित महत्त्वाचे मान्यवर उपस्थित असतील, शिक्षक, पालक प्रतिनिधी सुद्धा त्यासाठी उपस्थित असतील आणि आता सीबीएसईच्या धर्तीवर राज्यातल्या बोर्डाच्या निकालाचे निकष सुद्धा ठरवले जाणार का, कसे हे निकष असतील. सीबीएसईनं असं सांगितलंय की बाबा बोर्डाच्या परीक्षेच्या आधी जी परीक्षा घेतली जाते त्यानुसार हे निकाल लावावेत आणि त्यानंतर आता राज्यातल्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात काय या निकालाचे निकष आज ठरवले जातात हे पाहावं लागणार आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, आता परीक्षा तर रद्द झालेल्या आहेत, आता निकाल कसा लागणार याचाच प्रश्न आहे. काय सविस्तर माहिती? श्वेता, 10वी असो किंवा 12वी असो, आपण याला आपल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचा पाया असं समजलं जातं. किमान 12वी तर त्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं आणि त्या आधारावर तुम्हाला जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत किंवा इतर कोर्सेस आहेत त्याच्यासाठी तुम्हाला प्रवेश मिळत असतो. आपल्याला माहिती आहे की ॲडमिशन एखाद्या चांगल्या शाखेसाठी किंवा एखाद्या चांगल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी किंवा एखाद्या कॉलेजमध्ये मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणावर चढाओढ आणि चुरस असते. पण आता यावर्षी 12वीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर त्यांचं मूल्यमापन कसं केलं जाणार, त्यांचे निकाल कसे लावले जाणार, हा त्याहीपेक्षा मोठा प्रश्न होता. आणि आता त्याच प्रश्नासंदर्भात सीबीएसईनं सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे. त्यांनी 30-30 आणि 40 असा फॉर्म्युला दिल्याची माहिती मिळते आहे. याचा अर्थ असा की या फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी काही भाग जे आहे ते प्री एक्झाम जे आहे त्या एक्झामचा भाग घेतला जाईल, प्रॅक्टिकल घेतले जाईल आणि त्यांचं वार्षिक मूल्यमापन केलं जाईल आणि त्या आधारावर त्यांचा निकाल तयार केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचं बोर्ड जे आहे ते नेमका काय करणार आहे या विषयावर आज आता जी आहे ती बैठक होणार आहे. या बैठकीला शिक्षण मंत्र्यांकडे सुरुवातीला एक बैठक होणार आहे ज्याच्यामध्ये शिक्षक, पालक, त्यानंतर शाळा किंवा कॉलेजेसचे संस्थापक हे सगळेजण असणार आहेत. परंतु त्यानंतर जो काही निर्णय होईल, मूल्यमापन कसं केलं जाईल या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब हा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांकडच्या बैठकीच्या मिळालेली नाही, परंतु पालकांची मात्र बैठक जी आहे, पालक असतील, शिक्षक असतील, संस्थाचालक असतील, यांची मात्र आज वर्षा गायकवाड यांच्याबरोबर बैठक होणार आहे. वेळ अजून कळू शकलेली नसली तरी आज ही बैठक होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर या मूल्यमापनाच्या फॉर्म्युला तो ठरवण्यात येईल. बरोबर प्रणाली, आणि त्यामुळे शिक्षक असतील, पालक असतील, सगळ्यांच्याच दृष्टीनं आजची महत्त्वाची बैठक आहे. कारण नेमका परीक्षा तर रद्द झाल्यात, मात्र आता निकाल कशाच्या आधारे लागणार याचा विचार विनिमय किंवा या संदर्भातली मतं जाणून घेतली जातील. शिक्षकांची असतील किंवा पालक प्रतिनिधींची असतील. आणखी कोण कोण या बैठकीला महत्त्वाची मंडळी उपस्थित राहणार आहेत, कारण सीबीएसईचा आपण जर पॅटर्न पाहिला तर प्रिलिमच्या आधारे हे निकाल निश्चित केले जाणार आहेत आणि तसं अटॉर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलंय. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच प्रणाली अवलंबली जाईल का? श्वेता, शक्यता तर हीच आहे की हीच प्रणाली जी आहे ती या मूल्यमापनाच्या संदर्भात सुद्धा वापरली जाईल. पण मुळात असं आहे की केंद्रीय बोर्ड जे आहे, केंद्रीय बोर्डच्या प्रिलिम्सच्या एक्झाम ज्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीनं पार पडलेल्या आहेत आणि अगदी वर्षभराच्या मूल्यमापनासाठीचे जे काही निकष आहे ते त्यांच्याकडे अवेलेबल आहे. परंतु राज्याचं जे बोर्ड आहे या बोर्डाने या सगळ्या गोष्टी अगदी नियमितपणे केलेल्या आहे का
विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मूल्यमापनाचे जे काही निकष आहे किंवा ज्या काही आधार आहे, ज्या काही अभ्यासाच्या शीट आहेत यांनी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत का, त्याच्या आधारावर राज्यातल्या 12वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं शक्य आहे का, या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागणार आहेत. पालकांचं मत, शिक्षण तज्ज्ञांचं मत, मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांचं मत, संस्था चालकांचं मत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या विचारात घ्याव्या लागणार आहेत. कारण 12वी हा तुमच्या भविष्याचा पाया आहे आणि त्या पायाची परीक्षा रद्द झालेली आहे. त्यामुळे आता त्याचं मूल्यमापन हे योग्य पद्धतीनं होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर आहे प्रणाली. आणि खरंच असं पहिल्यांदा घडत असेल की परीक्षेशिवाय आता निकाल लागतोय, 10वीचा असेल किंवा 12वीचा. आधी 12वी संदर्भात विचार केला जाईल. याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. 12वीचा एक विद्यार्थी अनिस पल्लीवाल आपल्यासोबत जोडला गेलाय. अनिस, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. खरं तर तू म्हणजे बोर्डाच्याच महाराष्ट्र बोर्डाचाच विद्यार्थी आहेस ना? हो. बरं, आता जसं आपल्याला कळतंय की आज एक मीटिंग होतीये, त्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या बैठक घेणार आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यामध्ये ठरणार आहे की आता या निकालाचे निकष काय असावेत. म्हणजे हा निकाल नेमका तुमच्या कशा पद्धतीनं लावला जाणार आहे, कारण परीक्षा तर नाहीयेत. काय तुला वाटतं, काय या गोष्टी यामध्ये विचारात घ्यायला हव्यात? आता कालची न्यूज आली आपल्याला की सीबीएसईनी नवीन रूल काढलाय किंवा त्यांची एक पद्धत असणार आहे की ते 10वी 11वी 12वीचे 30 आणि 40% घेऊन आम्हाला 12वीचे मार्क्स इव्हॅल्युएट करून देणार आहेत. आता आपण एक दोनदा बघितलं की जे जे रूल सीबीएसई किंवा जे डिसिजन सीबीएसई घेतात, 1-2 दिवसात आपले स्टेट गव्हर्नमेंट पण तेच सांगतात आपल्याला. मला पण असं वाटतं की हे पण आपले स्टेट गव्हर्नमेंट जे आहे, आता एज्युकेशन मिनिस्ट्री जी आहे महाराष्ट्राची, हे पण आता असंच करतील की 30-40चेच रूल्स काढतील. आणि मला वाटतं की हे नाही करायला पाहिजे. कारण की 11वी हा एक आमचा रेस्ट इयर असतो. कारण की 10वी आमची पहिली बोर्ड एक्झाम असते आणि आम्हाला थोडं रेस्ट मिळतो 11वीत. आणि पुढे 12वीचं पण पुष्कळ प्रेशर असतं, म्हणून आम्हाला 1 वर्ष रेस्ट मिळालं पाहिजे. त्यात जनरली लोकांना मोस्टली स्टुडंट्सला कमी मिळतातच 11वीत अकॉर्डिंग टू माय एक्सपिरियन्स. आणि मला पण आहेत कमी. मी असं नाही म्हणतो की नाही मिळालं पाहिजे, पण 90% ऑफ द मुलं, ऍक्च्युली 90% ऑफ द मुलं 11वीत कमी पाडतात, पण 12वीत ते पुष्कळ कव्हर अप करून घेतात. बरोबर. म्हणजे सगळ्यांचा एक फोकस काय असतो की फायनल एक्झामला आपल्याला खूप अभ्यास करायचा आणि त्यामध्ये मेन चांगले मार्क मिळवायचे आहेत. मात्र आता स्थिती तशी नाहीये. त्यामुळे तुमचे 10वीचे 11वीचे परत 12वीचे वर्षभर ज्या काही परीक्षा झालेल्या असतील त्याचे सुद्धा मार्क्स तुमचे गणले जाणार आहेत, ते सुद्धा लक्षात घेतले जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण वर्षभर तुम्ही या सगळ्या परीक्षा होत असतात वर्षभर, त्या तितक्या सिरियसली घेतल्या होतात का? आता ऍक्च्युली आमच्या कॉलेजने पण सिरियसली घेतलं होतं, चांगल्या पद्धतीने घेतलं होतं. आणि आम्ही आमचे पेपर्स त्यांना सबमिट केले होते. आता ते पेपर्स चेक करून आम्हाला इव्हॅल्युएशन करतील की आमचं अटेंडन्स बघून इव्हॅल्युएशन करतील, आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. बरं, मग आता फायनल रिझल्ट लावताना काय काय गोष्टी तुमच्या लक्षात घ्यायला पाहिजेत? म्हणजे तुमचा वर्षभराचा परफॉर्मन्स, अटेंडन्स, की तुमच्या आतापर्यंत ज्या 6 महिन्यांनी झालेली परीक्षा किंवा ज्या मध्ये मध्ये एक्झाम होत असतात त्या सगळ्याचे मार्क्स, हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे? हो, दॅट इज द बेस्ट ऑप्शन. बरं, अनिस, थोडंसं थांबवते मी तुला, कारण आपण एक ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की काय पद्धतीनं हा निकाल लावला जाऊ शकतो. कारण सीबीएसईनं तर आपला फॉर्म्युला ठरवलेला आहेच, मात्र सीबीएसईचा निकाल हा 31 जुलैपर्यंत लागेल असं सुप्रीम कोर्टामध्ये सांगण्यात आलंय. त्यामुळे आता फॉर्म्युलाचे निकष ठरवण्यासाठी 12 सदस्यांची समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे. 10वीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण हे ग्राह्य धरले जाणार आहेत. निकष ठरवण्यासाठी 12 सदस्यांची समिती आणि 10वीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे गुण हे ग्राह्य धरले जातील. आणि 11वीच्या सरासरी 5 विषयांची परीक्षा घेतली जाईल आणि 12वीच्या पूर्व बोर्ड परीक्षेचे गुण त्यामध्ये ग्राह्य ठरवले जातील आणि त्यावरून 12वीचा निकाल दिला जाईल. 12वीच्या प्रॅक्टिकलचे गुण सुद्धा त्यामध्ये विचारात घेतले जाणार आहेत आणि 10वीच्या गुणांची 30%, 11वीच्या गुणांचे 30% आणि 12वीच्या गुणांवर आधारित 40% अशा प्रकारे हा निकाल लावला जाईल. हा सीबीएसईचा पॅटर्न आहे.
त्यामुळे सीबीएसईनं हा जो काही फॉर्म्युला ठरवलाय त्यावरती आधारित आता राज्याचा सुद्धा फॉर्म्युला ठरतो का हे आज आपल्याला कळणार आहे. 28 जून पर्यंत सगळ्या शिक्षकांना शाळांना आपला डेटा पाठवणं बंधनकारक आहे. सीबीएसईनं शाळांना तसं अल्टिमेटम किंवा ती तारीख डेडलाईन दिलेली आहे आणि त्यावरती मूल्यांकन केलं जाणार आहे. आता निकालावरती काम सुरू देखील झालंय कारण 31 जुलैपर्यंत निकाल लावणं आवश्यक आहे. 28 जून पर्यंत हा सगळा डेटा शाळांना आपल्याला पाठवायचा आहे बोर्डाकडे आणि मूल्यांकन निकष आता सीबीएसईचे तरी फायनल झालेले आहेत. त्यावरून राज्यातल्या बोर्डाच्या परीक्षांबाबतच्या निकालाचे निकष काय ठरतात हे आपल्याला आज कळेल. आपल्यासोबत अधिक बोलण्यासाठी पालक संघटनेचे मुकुंद किर्दत जोडले गेलेत. स्वागत मुकुंदजी तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता गेले 1-2 महिने तुम्ही आणि तुमचे पालक सगळेच तुमचे पाल्य हे सगळे टेन्शन मध्ये असाल. मात्र आता जे काही कळतंय की आज एक मीटिंग होणार आहे त्यामध्ये आता निकष ठरवले जातील की कशा पद्धतीनं इयत्ता 12वीचा निकाल लावायचा. तुमच्या दृष्टीनं कोणते कोणते मुद्दे किंवा कशा पद्धतीनं गुण त्यांचा परफॉर्मन्स काय विचारात घ्यायला हवं? हे खरंच आहे. म्हणजे गेले काही महिने अगदी मुलांच्या मनातही भिधास्ती होती आणि मुलं मोठ्या प्रमाणावर आणि पालक मुख्यत्वे ती ऑफलाईन एक्झाम घेता येणार नाही यामुळे हे कुठेतरी हा सगळा डोक्यामध्ये आणि ताण मुलांवरती प्रचंड ताण होता आणि त्याचा काही का होईना एका अर्थाने एक निकष काहीतरी पुढे आलाय आणि हा जो 30-40चा जो निकष आहे तो एका अर्थाने त्यातल्या त्यात आपण म्हणू की योग्य निकष आहे. कारण त्याच्यामध्ये 10वी 11वी 12वी तिन्हीचे जे मार्क आहेत ते धरले जाणार आहेत. त्यामुळे पालकांच्या दृष्टीने एक पहिली स्टेप आपण असं म्हणूया की हा थोडासा दिलासा देणारा निर्णय आहे किंवा कोर्टामध्ये जे दिलं गेलं तर ते पालकांनी बऱ्याच ठिकाणी आता तरी त्याचं स्वागत केलेलं आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला आहे. आता त्याच्यामध्ये अडचणी बऱ्याच निर्माण होऊ शकतात. त्याच्यामध्ये काही जणांना असं वाटू शकतं की याच्यामधल्या निर्णयांमुळे त्यांच्या मुलांवरती अन्याय होऊ शकतो का, तर हा सगळा प्रश्न आहे. परंतु प्रायमा फेसी जर असं बघितलं तर एकूणच शिक्षण व्यवस्थेपुढे आता ज्या पद्धतीने सीबीएसई बोर्ड जे काही आता वर्षभरात जे अभ्यासक्रम राबवला त्यामुळे त्यांच्या पुढे फारसे काही पर्याय उपलब्ध नव्हते आणि आत्ताच्या केसमध्ये काही ठिकाणी उदाहरणार्थ 11वीचे जे परीक्षा आहेत त्या पण फार मुलांनी गंभीरपणे दिलेल्या नव्हत्या किंवा 10वीचे रिझल्ट असतात त्याच्या बाबतीत मुलं फार गंभीर नसतात. 12वी त्या मनानं महत्वाची असते. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता याच्यामुळे काय होऊ शकतं की काही मुलांना हे निर्णय जो आहे तो कदाचित काही अंशी त्यांना अन्याय करणारा वाटू शकतो. हा परिणाम आहे. बरोबर. म्हणजे जे विद्यार्थी आता फायनल एक्झामची तयारी पूर्णपणे करून त्यामध्ये स्कोअर करण्याचा प्रयत्न किंवा तसं त्यांनी माइंडसेट केलं असेल त्यांना मात्र हे थोडंसं अन्यायकारक वाटेल. अगदी बरोबर आहे. मात्र त्यातल्या त्यात हा निर्णय बरा असं पालक संघटनेचं म्हणणं आहे. आपल्यासोबत याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी सुद्धा जोडले गेले. स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. तुम्ही तुमच्या याचिकेमध्ये काय नेमकं म्हटलं होतं? मॅडम, याच्यामध्ये 2 महत्वाचे मुद्दे आहेत की परीक्षा न घेता आता आपण 12वीच्या विद्यार्थ्यांना किंवा 10वीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचं निर्णय करतो आहोत. मुळात परीक्षेशिवाय प्रमाणपत्र हीच असैद्धांतिक गोष्ट आहे. त्याचा आम्ही विरोध केला होता नंबर 1. पण प्राप्त परिस्थितीमध्ये कोरोनाच्या गंभीर स्थितीमध्ये परीक्षा घेता येणं शक्य नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शासन याही निर्णयात असं म्हणताय की आम्ही ज्यांना परीक्षा द्यायची त्यांच्यासाठी आम्ही नंतर परीक्षा घेऊ. हा जो एक बेसिक थॉट जो आहे तो याही निर्णयात सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी मांडला आहे किंवा आधी राज्य शासनाने 10वीची परीक्षा ज्यांना द्यायची त्यांच्यासाठी आम्ही नंतर परीक्षा घेऊ असं म्हटलेलं आहे. खरं तर नंतर परीक्षा घेणं हाच त्याच्यावरचं अंतिम उत्तर आहे. परंतु आता सीईटीच्या आधाराने विद्यार्थ्यांना 11वीला किंवा पुढच्या वर्षाला प्रवेश देणं आणि 12वीची किंवा 10वीची परीक्षा ही सोयीनुसार नंतर घेणं हाच त्याच्यावरचा खरं तर उपाय आहे. परीक्षा न देता प्रमाणपत्र देणं हा शिक्षण क्षेत्रामध्ये योग्य पायंडा पाडणारी गोष्ट नाही. आता त्याच्यावर अनेक अन्य पर्याय आहेत पण शासन कुठल्याच पर्यायाचा विचार करायचा तयार नाही. त्यांनी फक्त परीक्षा रद्द आणि विद्यार्थ्यांना आम्ही काही ना काही गुण देऊन पुढे ढकलू. आता 10वीच्या गुणांच्या आधाराने 12वीचा उत्तीर्ण करणं किंवा 11वीच्या गुण दोन्हीचे अभ्यासक्रम वेगळे आहेत. 12वीचा ज्या अभ्यासक्रमाच्या आधाराने परीक्षा व्हायची आहे ते अभ्यासक्रम पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे वेगळ्या अभ्यासक्रमाची परीक्षा होत असताना आधीच्या अभ्यासक्रमाची की त्याच्या पूर्वीच्या अभ्यासक्रमाची गुण देणं हे
शैक्षणिकदृष्ट्या कधीही मान्य होणारी गोष्ट नाही. म्हणजे 10वीच्या बाबतीत म्हणाल तर जे 17 नंबरचे विद्यार्थी आहेत, म्हणजे एक्सटर्नल विद्यार्थी आहेत, त्यांना 5वीचे गुण त्यांनी गृहीत धरलेले आहेत 50%. त्यांनी जेव्हा शाळा सोडली तेव्हापासूनचे. त्यामुळे असे 5वीच्या गुणावर, 8वीच्या गुणावर, 10वीच्या गुणावर 10वी किंवा 12वीचे मार्क देणं हे कुठल्याही परिस्थिती मान्य होणारी गोष्ट नाही. न्यायालयामध्ये याच्यावरती चर्चा होईल, डिबेट होईल किंवा अन्यही काळात होईल. पण करोनाचं कारण सांगून परीक्षा व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा हा अप्रत्यक्ष प्रयत्न आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यासाठी तार्किकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या चर्चा होणं लोकशाही व्यवस्थेमध्ये हे गरजेचं आहे असं आमचं मत आहे. बरं, आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली याचसाठी मीटिंग होतीये की बाबा त्यामध्ये मतं जाणून घेतली जातील? जर तुम्ही म्हणताय की 10वी आणि 11वीच्या गुणांवरती आधारित 12वीचा निकाल नको, तर मग त्यासाठी काय पर्याय तुमच्याकडे आहे? पर्याय त्याच्यातला एकच आहे. आता सीईटी तुम्ही जी घेणार आहात त्या सीईटीच्या आधाराने तुम्ही 12वीला पुढच्या वर्गाला प्रवेश देऊ शकता आणि 12वीची परीक्षा ही कोविड निवळल्यानंतर घेऊन त्याचं प्रमाणपत्राच्या आधाराने तुम्हाला विद्यार्थ्यांना त्या शैक्षणिक गुणवत्ता त्यांची राखता येणं शक्य आहे. त्यामुळे आज आता या क्षणी परीक्षा घ्या असा कोणाचाही दावा नाही, कोणी म्हणत नाही. पण सीईटी जी तुम्ही घेणार आहात असं जाहीर करतात, ती सीईटी त्याची वेळापत्रक जाहीर करा, त्याची पद्धती जाहीर करा, त्याचा अभ्यासक्रम जाहीर करा. त्याच्या आधारे त्यांना पुढे जाऊ द्या. ऑलरेडी 12वीतनं एफ.वाय जाताना किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात जाताना सीईटीच्या गुणांना 50% महत्व, 12वीच्या गुणांना 50% महत्व आहे. तुम्ही सीईटीच्या गुणांना 100% महत्व द्या आणि पुढे प्रवेश द्या. त्यामुळे याच्यासाठी 12वीच्या परीक्षेसाठी सगळं अडून राहिलं आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. ऑलरेडी तुम्ही सीईटीला 50% वेटेज देता, ते 100% वेटेज द्या. एवढंच आमचं त्याच्यातलं म्हणणं आहे. बरं, म्हणजे सर तुमचं म्हणणं असं आहे की आता प्राप्त परिस्थितीमध्ये जो काही सीबीएसईनं पॅटर्न ठरवलेला आहे 30%, 30% आणि 40%, तसा आता निकाल लावा. मात्र कोरोनाचं वातावरण निवळल्यानंतर पुन्हा त्यांना परीक्षा देण्याची मुभा देण्यात यावी. ती त्यांनी मान्य केली. त्याचंही वेळापत्रक ते जसं आसाम सरकारने सांगितलंय की 1 ते 5 15 ऑगस्टच्या काळात आम्ही 10वीची परीक्षा घेऊ. जर पॉझिटिव्हिटी रेट 5 पेक्षा कमी राहिला तर, असं त्यांनी काहीतरी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. केरळ सरकारने घेतली आहे, तामिळनाडू सरकारने घेतली आहे. तसं महाराष्ट्राने सुद्धा परीक्षा रद्द हा टोकाचा निर्णय आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये परीक्षा नाही आणि तुम्ही पुढे जा, ही मूलभूत गोष्ट नाकारून कसं चालेल? बरं, आपल्यासोबत पालक संघटनेचे मुकुंद किर्दत आहेत. मुकुंदजी, जे काही धनंजय सर म्हणतायत पटतंय का तुम्हाला? त्यांच्या मुद्द्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की परीक्षा न घेता अशा पद्धतीचे निकाल देणे ही 1900. मुकुंदजी, थोडंसं थांबवते तुम्हाला. मात्र सध्या मंत्री विजय वडेट्टीवार बोलतायत, ते आपण आधी ऐकूयात. लोणावळ्यामध्ये होणार आहे ओबीसी संघटनांची. या ओबीसी देश म्हणजे महाराष्ट्रातील सर्व या सगळे अनेक प्रश्न आहेत ओबीसींचे आणि ओबीसीच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं केंद्राने राज्यांनी बघावं अशी आमची सातत्यानं विनंती राहिली आहे. आणि म्हणून ओबीसीच्या या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात चिंतन आणि मंथन हा शिबिर आम्ही आयोजित केलेला आहे. याचं उद्घाटन माननीय छगन भुजबळ साहेब करणार आहे आणि या ठिकाणी आम्ही पंकजा मुंडे असतील, आमचे नाना पटोले आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे आहेत, संजय राठोड आहेत. या सर्व पक्षातील नेत्यांना आम्ही त्या शिबिरामध्ये 2 दिवसीय शिबिरामध्ये आमंत्रित केलेलं आहे. 4 त्याचे सत्र होतील आणि 4 सत्रामध्ये ओबीसीच्या विविध प्रश्नावर महाराष्ट्रातील जवळपास 300 प्रतिनिधी 2 दिवसीय शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्या चर्चानंतर ओबीसीची पुढची दिशा, वाटचाल आणि ओबीसीच्या न्याय हक्कासाठी काय ठरवायचं ते त्या ठिकाणी ठरणार. भाजप हे ओबीसीच्या मुद्द्यावर आंदोलनाच्या तयारीत आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक होत आहे याबाबत. नाही, असं आहे की मी सांगितल्याप्रमाणे मला त्या मुद्द्याकडे राजकीय हेतूने बघायचं नाही आणि राजकीय जर मला स्वार्थ मिळवायचा असता तर मी सर्वांना आमंत्रित केलेलं नसतं. ज्यांची त्यांची भूमिका त्याच्यात वेगळ्या बघण्याची आहे. खरंच ओबीसीला न्याय द्यायचा असेल तर मला वाटतं की पक्षाच्या पलीकडे जाऊन या संदर्भात विचार होण्याची आवश्यकता आहे. बरोबर आहे, तो सुद्धा आम्हाला चर्चा झाली आमची आणि त्यांचं आंदोलन ओबीसीचं अनेक संघटना मिळून तो होतो आहे. मी कुठल्याही संघटनेमध्ये नाही, मी फक्त ओबीसीच्या प्रश्नासाठी लढतोय, एक त्या समाजाचा कार्यकर्ता, समाजाचा एक घटक म्हणून आणि ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून. धन्यवाद. थँक्यू.
तर राज्यातले ओबीसी नेते आणि त्या ठिकाणी विचार आणि मंथन करण्यासाठी एकत्रित जमणार आहेत, या संदर्भात विजय वडेट्टीवार बोलत होते. आणि दुसरीकडे आपण 12वीच्या परीक्षेच्या निकालाचे निकष जे आज ठरण्याची शक्यता आहे याविषयी चर्चा करतोय. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर याच मुद्द्यावरती आपण येऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलतोय, तो म्हणजे राज्यामध्ये 12वीच्या परीक्षा तर रद्द झाल्या, मात्र आता निकाल कसा लावायचा या संदर्भातले निकष आज ठरवले जाण्याची शक्यता. याच संदर्भात आपण मतं जाणून घेतोय. याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, त्याचसोबत पालक संघटनेचे मुकुंद किर्दत सुद्धा आहेत. मुकुंदजी, आपण मगाशी बोलत होतो की जसं धनंजयजींनी सांगितलं की काय असायला हवं काय नाही, यावरती तुम्ही तुमचं मत मांडत होतात, बोला. मुकुंदजी, आवाज पोहोचत नाहीये, कदाचित तुम्ही म्यूट झालेलात, अनम्यूट करावं लागेल. मात्र सध्या धनंजय कुलकर्णी यांचं म्हणणं आहे की त्यांनी जसं म्हटलं की 10वीचे 30%, 11वीचे 30% आणि 12वीचे 40% अशा पद्धतीनं मिळून जो काही निकाल लावण्याचा फॉर्म्युला जो सीबीएसईनं अवलंबलेला आहे तसा राज्याचा असू शकतो, तर त्यावरती त्यांनी आक्षेप घेतलाय. तुमचं काय म्हणणं? अर्थाने रिझल्ट देताना त्या वेळेसचा त्याने अभ्यासक्रम जो काही असेल त्याच्यावरती त्यांनी काय काम केलेलं आहे किंवा मुलाचं असेसमेंट करताना ते महत्वाचं असतं. परंतु प्रत्यक्षामध्ये आता कोविडच्या काळामध्ये शासनाकडे एकूणच शिक्षण व्यवस्थेमध्ये दुसरे पर्याय उपलब्ध नव्हते. त्यामुळे हे पूर्वीचं जे 10वी 11वी 12वीचे जे अंतर्गत मार्क आहेत त्याच्यावर आधारित हा निर्णय घ्यायला लागतो. परंतु याच्यातून महत्वाची गोष्ट म्हणजे जी बाहेर दिसते किंवा यथार्थाने यातल्या त्रुटी बाहेर पडत आहेत ती एकूण आपली शिक्षण व्यवस्था आहे ती कुठेतरी भोकंपट्टी, म्हणजे शेवटच्या टप्प्यावरती रिझल्ट परीक्षेच्या आधी सर्व अभ्यास करायचा आणि एकदा 3 तासामध्ये आपल्याला रिझल्ट द्यायचा, या पद्धतीची आपल्या इथली पण परीक्षा पद्धती आहे. आता या परीक्षा पद्धतीमधल्या त्रुटी या निमित्ताने खरं उघड झाल्या आहेत, कारण पूर्ण वर्षभरामध्ये आपलं आकलन काय आहे, विद्यार्थ्याचं आकलन काय आहे त्या विषयामधलं, हे याच्यात रिफ्लेक्ट होत नाही, याच्यामध्ये दिसून येत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या वर्षभर खरं तर ही परिस्थिती किंवा जानेवारी अखेरीच आपल्याला हे लक्षात आलेलं होतं की ही कोविडची परिस्थिती निवळत नाहीये आणि त्यामुळे या परीक्षा जवळपास अवघड आहे. असं असताना खरं तर शासनाने म्हणजे दोन्ही सीबीएसई बोर्डाने आणि महाराष्ट्राच्या बोर्डाने सुद्धा हा खरं तर आधीच विद्यार्थ्यांना ही सूचना दिली असती की कशा पद्धतीने आम्ही निर्णय घेण्याकडे आहोत किंवा आमचा कल काय आहे, तर कदाचित विद्यार्थ्यांना तयारी करायला वेळ मिळाला असता. त्यामुळे या सगळ्यामध्ये ही अडचण निश्चित झालेली की सरकार सुद्धा किंवा सीबीएसई बोर्ड सुद्धा जागं कधी झालं तर जेव्हा कोर्टाने फटकारलं तेव्हा. म्हणजे विद्यार्थी केंद्रीय जी व्यवस्था असायला हवी याचा अभाव याच्यामध्ये दिसतो आहे. आणि हे फटकारल्यानंतर केंद्राने निर्णय घेतल्यानंतर सीबीएसई बोर्डाचे निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्र बोर्ड जाग होत आहे आणि या सगळ्यामध्ये तो एक निश्चितपणे भाग आहे ज्याचा परिणाम ज्याचा त्यामुळे यथार्थाने फटका विद्यार्थ्यांना काही प्रमाणात बसतो आहे. बरोबर. मगाशी आपल्यासोबत एक विद्यार्थी होता, त्याचं म्हणणं होतं की 10वी मध्ये ठीक आहे, जे मार्क मिळालेले असतात त्याचे 30% विचारात घेतले जाणार आहेत, मात्र 11वी हे आमच्यासाठी असं वर्ष असतं की आम्ही थोडे रिलॅक्स असतो, तेव्हा असा म्हणजे खूप जोरदार अभ्यास त्यावेळी केला जात नाही, तर आता त्याचे देखील 30% जे लक्षात घेतले जाणार आहेत किंवा मोजले जाणार आहेत, तर त्याचा कुठेतरी तोटाच या विद्यार्थ्यांना होणार आहे, असं मगाशी अनिसचं म्हणणं होतं. त्यावरती तुमचं काय मत? हे बरोबर आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना हे रिलॅक्स इयर म्हणजे 11वी हे वर्ष इतर गोष्टींप्रमाणे जेवढा मार्क मिळवण्यासाठी जो प्रयत्न केला जातो तेवढा मुलं करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी की 10वी नंतर 11वीला म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर एससी बोर्डामध्ये हा नेहमीचा अनुभव आहे की 10वीला चांगले मार्क पडल्यावर सुद्धा 11वीला फार कमी मार्क पडतात आणि पुन्हा 12वीला चांगले मार्क पडतात. हा याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. ते तर ग्रामीण भागामधून आलेल्या मुलांना ही अडचण होते 11वी मध्ये आणि 12वी मध्ये, त्यांना 11वीला निश्चितपणे मार्क कमी होतात पुन्हा आणि त्यामुळे ते पुन्हा मग 11वी नंतर 12वीला जाताना आपला पुन्हा अभ्यास जो काही आहे तो भरून काढतात आणि त्याच्यामध्ये ज्या त्यांच्या कमतरता आहेत इंग्लिशच्या वगैरे या सगळ्यांवरती ते मात करू शकतात. त्यामुळे हा तोटा निश्चितपणे आता या सगळ्या स्थितीमध्ये होणार आहे आणि त्यामुळे 11वीचा फटका 11वी मध्ये काय म्हणू ग्रामीण म्हणू किंवा शहरी याच्यामध्ये सुद्धा इंग्लिश नॉन इंग्लिश असा जो ती गटवारी तयार होते त्यांना ह्यांना वेगवेगळ्या पद्धतीने याचा फटका बसणार आहे आणि त्याचा तोटा होणार आहे. परंतु या तोट्यावरती
पर्याय म्हणून जसं मगाशी म्हटलं तसं पुढे जी कॉमन एंट्रन्स एक्झाम आहे हा कदाचित त्याच्यानं पर्याय होईल किंवा त्याच्यानंतर एक दुसरा ऑप्शन दिला जाईल की पुन्हा ही 12वी परीक्षा ज्यांना देता येईल. मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारला त्याच पद्धतीने निर्णय घ्यावे लागतील. बरोबर, अगदी बरोबर म्हणताय तुम्ही. आणि खरं तर विद्यार्थ्यांना कळतंय की नेमकं त्यांच्या सोबत काय घडतंय आणि त्याचा फायदा त्यांना होणार आहे का तोटा होणार आहे हे खरं तर त्यांनाच कळतंय. मात्र आपण पालकांचं सुद्धा मत जाणून घेतोय आणि याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत. ब्रेक नंतर त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत तुमचं मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. राज्यामध्ये 12वीच्या परीक्षांचे निकाल कसे लावायचे याचे निकष आज ठरण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी एक बैठक होणार आहे. मात्र तत्पूर्वी पालक संघटनेचे आपल्यासोबत किर्दत आहेत, त्याचसोबत याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी सुद्धा आहेत. विद्यार्थ्यांना आपलं मत मांडलं की अशा प्रकारे 10वीचे आणि 11वीचे गुण गृहीत धरणं 12वीचा निकाल लावताना हे आमच्यासाठी अन्यायकारक आहे. तर धनंजय कुलकर्णी सरांचं सुद्धा साधारण तेच म्हणणं आहे. मात्र तुम्ही तुमच्या याचिकेमध्ये काय काय मुद्दे मांडले होते आणि ते काय होते? याचिकेमध्ये महत्वाचा मुद्दा आहे की परीक्षेशिवाय प्रमाणपत्र देऊ नये. नंबर 1. परीक्षा आता घेता येत नाही हा जरी परिस्थिती असली तरी करोना निवळल्यानंतर ही परीक्षा होऊ शकते, जी आता शासनही मान्य करते की आम्ही परीक्षा नंतर घेऊ 12वीची काय किंवा 10वीची काय. हा दुसरा मुद्दा. आता प्रवेश ते सीईटीच्या आधारे देणार आहेत ते द्यायला आमची कोणाची आक्षेप असण्याचं कारण नाही, कारण याच्यापूर्वी सीईटीचे 50% गुण हे 12वी नंतरच्या प्रवेशासाठी गृहीत धरले जात होते व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी. आमचं म्हणणं इतकंच आहे की ते 50%च्या ऐवजी 100% करा, म्हणजे मग परीक्षेच्या आधारानेच त्यांना पुढे प्रवेश मिळेल, सीईटीच्या आधाराने का होईना. आणि नंतर जे कोरोना निवळल्यानंतर यांना 12वीची परीक्षा देऊ द्या. बरं, कोरोना कधी निवळेल हे आता आपल्याला सांगता येत नाही, त्यामुळे त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी एक शोधलेला हा उपाय सरकारकडनं, त्यामुळे तो सुद्धा आपल्याला एक्सेप्ट करणं आत्ताच्या घडीला हे म्हणजे नाही. तुमचं शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही मॅडम. याच्यामध्ये त्यांना सीईटीच्या आधारे पुढचा प्रवेश म्हणून त्यांचा पुढचा अभ्यासक्रम सुरू होऊ शकतो. मुळात सीईटीचा आपलं कोरोनाच्या काळामध्ये कॉलेजही लगेच सुरू होण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे आणि दुसरं एक फार महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की वर्षभरामध्ये आम्ही हॅलो जी बोला. वर्षभरामध्ये 180 दिवस फक्त टीचिंग होत असतं मॅडम कॉलेजमध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये जवळजवळ 6 महिन्याचा बफर पिरियड आहे. बाकीचे जे काही कालावधी आहे तो तुमचे स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम याच्यासाठी दिलेला असतो. असं एकूण 220 दिवसाचं कामकाज महाविद्यालयात वर्षभरात होत असतं. सुट्ट्या रद्द केल्या किंवा हे जे अन्य ऍक्टिव्हिटी कमी केल्या तर 6 महिन्यामध्ये पुढचं टीचिंग पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे हा जो मधला काळ अगदी जून जुलैमध्येच कॉलेज सुरू व्हायला पाहिजे असा आग्रह धरण्याचंही काही कारण याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे धनंजय कुलकर्णी थोडंसं थांबवते तुम्हाला. मात्र शिक्षण तज्ञ जयश्री देशपांडे आपल्यासोबत जोडल्या गेल्या. स्वागत तुमचं जयश्रीजी न्यूज 18 लोकमत मध्ये. आज तर महत्वाची बैठक होते, 12वीच्या निकालाचे निकष ठरणार आहेतच. मात्र तत्पूर्वी आपण मतं जाणून घेतोय. काही मतं अशी येत आहेत की जे काही सीबीएसईचा फॉर्म्युला आहे तोच जर फॉलो केला राज्यांनी तर मग 30% 10वीचे, 30% 11वीचे आणि 40% 12वीचे असं जर ग्राह्य धरले गुण तर मग नुकसानच आहे, अन्यायच आहे असं एकंदरीत कल आहे. निश्चित खरं तर हा जो निर्णय आहे हा अन्यायकारकच आहे. कारण आपण जर बघितलं असेल आतापर्यंतचा जो एवढ्या वर्षातला पॅटर्न आपला असा आहे की आपली मुलं 10वीला सिरियसली अभ्यास करतात, 11वीला ती थोडीशी लूज असतात आणि 12वीला जास्ती जोमात अभ्यास करतात. कारण त्यांना माहिती असतं की 12वी ही आपल्या पुढच्या पूर्ण भविष्याचा एक पाया तिथे ठरला जातो. सध्याच्या पॅन्डेमिकची सगळी जर का अवस्था आपण बघितली तर कुठेतरी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की सीईटीच्या बेसवरती बाकीच्या सगळे ऍडमिशन द्यायचे, तो निर्णय खूप चांगला आहे. फक्त तिथे 100% सगळ्या गोष्टी या सीईटी बेसवरती असण्याची गरज आहे. आणि आम्हाला एक गोष्ट कळत नाही की 12वी बोर्डच्या परीक्षा घेण्याचा आणि त्या सर्टिफिकेटचा एवढा आग्रह का धरला जातोय. तसं आपण जर बघितलं तर या सर्टिफिकेटचा भविष्यामध्ये तसा पुढे काहीच उपयोग होत नाहीये. बरं, मात्र हे सर्टिफिकेट महत्वाचं आहे यात काही वाद नाही. पण हे जर विद्यार्थ्यांना मिळताना त्याच्यामध्ये काय पद्धतीनं रिझल्ट द्यायचा ह्याच्यासाठी जर विचार करायचा असेल तर जसं तुम्ही म्हणताय 11वी 12वी 10वी आणि 11वीचे गुण ग्राह्य धरणं हे चुकीचं आहे. पण मग 12वीच्या एका वर्षातले प्रॅक्टिकलचे आणि मग प्रिलिम जी काही झालेली आहे मुलांची तर त्याचेच फक्त ग्राह्य धरले तर मग कसं होईल? निश्चित प्रिलिम आणि सीईटी वरती जर ह्या सगळ्या गोष्टी ग्राह्य धरल्या तर बऱ्यापैकी, कारण 12वीच्या वर्षात मुलांनी नेमकं नॉलेज किती घेतलेले आहे
कारण शेवटी परीक्षा म्हणजे एक नॉलेजच आपण चेक करत असतो. जेव्हा आपण ही परीक्षा जेव्हा आपण या 2 परीक्षा घेऊ तेव्हा नेमकं मुलांना तो विषय कितपत समजलेला आहे, मुलं किती तयार होती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतील. तो आम्हाला तरी असं वाटतं की प्रिलिम परीक्षा आणि सीईटी ह्या 2 गोष्टींवरती जरी मुलांना सर्टिफिकेट दिले तरी फारसं वावगं ठरेल असं मला तरी वाटतं. बरं, मग आजच्या बैठकीमध्ये शालेय शिक्षण मंत्री आहेतच या मीटिंगमध्ये, काय निर्णय तुम्हाला अपेक्षित आहे? सीबीएसईचा तर निर्णय तुम्हाला कळला असेलच, राज्यामध्ये काय निर्णय घेणं अपेक्षित आहे? निश्चित राज्यामध्ये त्यांनी आता खरं तर 12वीच्या प्रिलिम्स आणि सीईटी पुढे घेण्यात येणारा सीईटी ह्या गोष्टींवरतीच पुढचे ऍडमिशन द्यावेत असं आमचं एक ठोस मत आहे. बरं, जयश्रीजी आपल्यासोबत पालक संघटनेचे सुद्धा आहेत किर्दत आणि त्याचसोबत याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी सुद्धा आहेत. त्यांची या संदर्भातली मतं आपण जाणून घेऊयात की जर 10वीचे आणि 11वीचे गुण यामध्ये गणले गेले नाहीत आणि फक्त 12वीच्याच परफॉर्मन्स किंवा मग प्रॅक्टिकल असतील किंवा प्रिलिम याच्या आधारे जर पासिंग सर्टिफिकेट द्यायचं म्हटलं तर ते कितपत शक्य आहे? बोलणार आहोत अगदी एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. 12वीच्या परीक्षा तर रद्द झाल्या, मात्र याचे निकाल कसे लागणार, त्याचे निकष काय असणार हे आज ठरणार किंवा ठरण्याची शक्यता आहे. कारण शालेय शिक्षण मंत्र्यांनी त्यासाठी बैठक बोलावलेली आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतंय याकडे तमाम शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या सगळ्यांचंच लक्ष आहे जे यंदा 12वीला होते. या संदर्भात अधिक आपण बोलतोय. शिक्षण तज्ञ जयश्री देशपांडे आपल्या सोबत आहेत. जयश्रीजी, आपण मगाशी म्हणालो की कोणता पर्याय योग्य कोणता अयोग्य ज्याचा सरकारनं विचार करायला हवा, मात्र या सगळ्यामध्ये जो काही निर्णय सरकारकडनं घेतला जाईल तो विद्यार्थी, शिक्षक, पालक या सगळ्यांना एक्सेप्ट करावा लागणारच आहे. त्यामुळे तशी मानसिकता त्यांनी ठेवणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात काहीतरी सुवर्ण मध्य सरकारकडून काढला जाईल अशी अपेक्षा आहेच. मात्र काय तुम्ही तमाम विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सांगाल? निश्चित माझं आपल्या माध्यमातून हे सांगणं असेल की सध्याची पॅन्डेमिकची अवस्था बघितली आणि आपल्याला कुठेतरी वर्ष पुढे न्यायचं आहे, मुलांना आपल्या सुरू ठेवायचं आहे आणि खरंच जर बघितलं तर सरकारपुढे पण हा खूप मोठा पैच प्रसंग आहे. वास्तविक पाहता गेल्या वर्षभरामध्ये सरकारने या गोष्टींची थोडीशी तयारी करण्याची गरज होती की पुढच्या वर्षभरामध्ये निकालांचं काय होऊ शकतं, परीक्षांचं काय होऊ शकतं. पण दुर्दैव असं की अशा कुठल्याही प्रकारची यंत्रणा आपल्याकडे राबवल्या गेली नाही आणि कायमच सीबीएसईचे निर्णय आधी होतात, एसएससीचे निर्णय खूप उशिरा होतात. या सगळ्यांचा ताण आपल्याकडे एसएससी बोर्डांच्या मुलांवरती खूप जास्त होतो. गेल्या वर्षभरात गेल्या बरेच दिवसांमध्ये जर आपण बघितलं असेल तर सगळीकडे एसएससीची कॉलेजेस खूप जास्त आहेत, सीबीएसईच्या शाळा जास्त आहेत. हा कुठेतरी एक कन्फ्युजनचा विषय आहे की एसएससी पर्यंत शाळा करायची, सीबीएसईच्या शाळा 10वी पर्यंत करायची, 11वी 12वीला एसएससी बोर्डाचेच कॉलेजेस मॅक्झिमम असल्यामुळे तिथे ऍडमिशन घ्यायचे आणि पुन्हा सीईटी ही सीबीएसई बेसवरती म्हणजे ती एमसीक्यू स्वरूपामध्ये येते. म्हणजे हे खूप मोठ्या प्रकारचा सगळा गोंधळ आहे. परंतु आता जो सरकारने निर्णय घेतलेला आहे की काही दिवसात सीईटी डिक्लेअर केल्या जाईल, सीईटीच्या आधारे मुलांचं मूल्यमापन केलं जाईल आणि जो काय सरकारचा निर्णय असेल तो शेवटी आपल्याला मान्य करावाच लागणार आहे. अगदी बरोबर आहे. जयश्री देशपांडेजी, खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर एकूणच आज निकष ठरू शकतात, मात्र ते कशा पद्धतीने ठरवले जातात की सीबीएसईच्या धर्तीवरतीच राज्यातल्या 12वीच्या परीक्षेच्या निकालाचे सुद्धा निकष ठरतात का हे आपल्याला आज कळेलच. या सगळ्याकडे लक्ष असेलच. मात्र तुर्तास मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र यातले काही विषय, काही व्हिडिओज, काही बातम्या तुम्हाला जर पुन्हा पाहायच्या असतील तर आमच्या न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. फेसबुक आणि ट्विटरवरती आम्हाला फॉलो देखील करा.